स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज रविवार आहे आणि मी चालली मध्ये, कारण मला काहीतरी वस्तू घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला सांगते पुढं. तर आम्ही दोघंच चाललेलो होतो आणि कृतिका आणि सर्वज्ञ घरीच होते, कारण मला काही वस्तू आणायच्या नव्हत्या आणि कुठं काही फिरायला पण नव्हतं जायचं. आणि हे माणसं बघा दोन चाललेली होती. मी त्यांच्या पाठीमागं चाललेली, कारण ते निवडणुकीची जाहिरात असे बॅगसारखं अडकून निवडणुकीची जाहिरात दाखवत होते माणसांना. आणि मला येणं असं नवीनच मला दिसलं ना, तेव्हा मला हसायलाच आलं. हे काय नवीनच प्रयोग करतात लोक, जसं दिवस जातील पुढं तसं नवीनच काहीतरी नवीन येते. तर मला हसायला आलं, तर म्हणून मी त्यांच्या पाठीमागं चालत होती वाचण्यासाठी. आणि आम्ही दोघं चाललेलो होतो आणि मला स्वयंपाक करायचा होता. थोडासा जास्त नव्हता, कारण आम्हाला आज उशीर झाला होता जेवण करायला. त्यामुळे मी म्हटलं की आल्यावर मी बनवणार आहे, फक्त भात आणि शेंगदाण्याची आमटीच बनवणार होती. मला जास्त काही बनवायचं नव्हतं, कारण कोण जेवणारच नव्हतं. आणि मार्केटमध्ये आलती, कारण नाही ना मला आहे ना तुळस घ्यायची होती आणि एक शोचं झाड घ्यायचं होतं. तर ह्यांना बोलत होते, एक माणूस गाडा असतो त्याच्यावर विकायला येतो ना, तर मी बोललेली त्यांना की बघा तो गाडावाला दिसतोय का माणूस. आणि असं मार्केटमध्ये फिरत चाललेली होती. तर मी आज दुपारी आमच्या वरच्यांच्या त्यांच्या नंदेच्या मुलीचा बड्डे होता, तर मला बिर्याणी करायला बोलवलेलं होतं. मग मी त्यांना जरा मदत केली आणि आल्यावर मग राहिलेलं कामं केली. मग 7:30 वाजता मग मार्केटमध्ये आम्ही आलतो. लवकरच आलतो, नाही तर उशिरानंच येतो आम्ही रविवारचं. आणि मी घरी आली तर हो का, हे मी तुळशीचं झाड आणि एक शोचं झाड घेऊन आली मार्केटमधून. तर तो माणूस आधी म्हणत होता 250, नंतर बोलला की 200, नंतर 150 बोलला, पण आम्ही घेतले 100लाच. तर घरी आल्यावर बघा, हा सर्वज्ञ TV चालू ठेवला आहे आणि आम्ही आलो की लगेच मोबाईल घेऊन बसला. किती वेळा सांगितलं मोबाईल घेऊ नको, तर ऐकत नाही अजिबात. तर मी बघा शेंगदाण्याची आमटी केली, तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिला आहे. आणि मी आधी भात बनवलेला होता आणि भात झालता बनवून शेंगदाण्याची आमटी राहिलेली होती करायची. मग मी शेंगदाण्याचं कूट टाकत होती आणि घरी तरी आम्हाला 9 वाजले असतील यायला. 9 म्हणजे असंच फिरत चाललेलं होतं, कारण मी कृतिकामुळं मार्केटमध्ये गेलीच नाही जास्त. ज्या दिवशी दिवाळी होती त्याच्या आधी मी गेलती मार्केटमध्ये, त्याच्यावर गेलीच नाही, कारण सारखं हॉस्पिटलला जा आणि हे चाललेलं होतं माझं. आई नाना आलते, त्याच्यामुळं मला काही जायलाच भेटलं नाही. भाजी पण मी आणत होती, पण असं मार्केटला असं जातच नव्हती. मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी मला उशीर झाला उठायला, ह्यांना पण उशीर झाला, कारण सर्वज्ञामुळं मी उठली लवकर. पण सर्वज्ञ बोलला की पहिल्या दिवशी कोण शाळेत येत नाही, म्हणून तो गेला नाही बरं का शाळेत. आणि त्याच्यामुळं गजर झालेलं 5:30 वाजता कोणी बंद केलं काही कळलं पण नाही. नंतर मी 6:30ला उठली आणि कणिक मळायला घेतली. म्हणजे मी आंघोळीला जाणार होते, तर हे बोलले की मला आधी आंघोळ करू दे, मग तू आंघोळ कर, मला देवपूजा करायची. म्हणून मी आधी कणिक मळून घेतली आणि कणिक मळून घेतली तर मला झाली कणिक मळून. मला दुधीची भाजी बनवायची होती, दुधी भोपळ्याची भाजी. आणि म्हटलं आता ह्यांची आंघोळ झाली तर मी आंघोळ करते. आंघोळीला गेली मी आणि आंघोळ झाली तर म्हटलं आता चपात्या करते, कारण उशीर झाला यांना सकाळीच उठायला. मला ओरडत होते तुला काय झालं तर लवकर उठायला, सोमवारचा पहिला दिवस आहे. कारण सोमवारची कशी जास्त गर्दी ट्रॉफिक असतं ना सकाळी. तर माझी घाई गडबड चाललेली होती. आधी म्हटलं चपात्या करते, नंतर भाजी बनवते. तर हे आंघोळ करून गेले, देवपूजा त्यांची चाललेली होती, माझ्या चपात्या चालल्या होत्या तेव्हा. आणि सर्वजण कृतिका तर झोपलेच होते, कारण शाळेची गडबड नव्हती काय. आता उद्या म्हणजे मंगळवारपासून त्यांना मी आता रोज शाळेत पाठवणार. कृतिकाला माहीत नाही मला, पण सर्वज्ञाला तर उठवून पाठवण्याचं. शाळेसाठी ना एवढी हलगर्जीपणा करतो. शाळा म्हटले की त्याला काय जीवावर येतं काय माहिती. शाळा नको वाटते, कारण सकाळी 7 वाजता शाळेत पोचावं लागतं ना. आणि माझी घाई गडबड चाललेली होती. म्हटलं पटापटा भाजी चपात्या बनवून घेते, नंतर भाजी लगेच बनवायला घेते. तर माझी एक चपाती झालेली होती आणि दुसरी मी लाटत होती. आणि ह्यांची अजून देवपूजा झालीच नाही. म्हटलं ह्यांना जायचं आहे का नाही का आवरा, म्हटलं पटापटा. नंतर मी भाजीला पण घेतलं लगेचच. शेवटची चपाती होती ही,
लाटली मी, शेवटची चपाती भाजत होती आणि मला दुधी भोपळ्याची साल काढून आहे ना खिसायचा होता. म्हटलं वेळ लागल ना त्याला शिजायला, ह्याला वेळ लागल. चपात्या का सगळ्या झालत्या माझ्या करून. तर मी दुधी भोपळा खिसायला घेतला. खिसून तर झालता माझा. नंतर मी लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची टाकली. नंतर तेल टाकून बघा हे मोहरी आणि हळद टाकली. तर मिश्रण टाकलं म्हणजे ते लसूण वगैरे, मिरची, आणि लगेच दुधी भोपळा टाकला आणि हलवून घेतलं. तर शिजला म्हणजे 15 मिनटात शिजला. आणि ह्यांची बघा जायची तयारी चालली आहे. किती वाजलेले माहितीच नाही, बघितलंच नाही मी तर किती वाजले. तर जेवढं म्हणलं पटापटा आवरून त्यांना पटकन पाठवते म्हणजे टेन्शन नाही, मला ओरडणार नाहीत ना. त्यांचा डबा करून दिला पहिला आणि त्यांना म्हटलं लाईट असू द्यात ना, मोबाईलमध्ये दिसत नाही. तर लगेच लाईट बंद केली. म्हटलं असू द्या लाईट. तर लगेच त्यांना असं वाटतं की फॅन चालू नाही पाहिजे जास्त वेळ, लाईट चालू नाही पाहिजे. लगेच त्यांना असं नका. मी लावली लगेच लाईट मग, कारण दिसत नव्हतं ना मोबाईलमध्ये. मला म्हणत होते मला आता काही दाखवू नकोस, मला आवडत नाही मोबाईलमध्ये दाखवलेलं. तरी पण मी त्यांना दाखवतच होती. चाललेली होती घाई गडबड, काय शोधाशोधी, रुमाल, सॉक्स कुठे आहेत, रुमाल कुठे. आणि आता बघा सगळं आवरून बाहेर बसले शूज घालायला. आणि एवढे पटापटा चालतात ना, एकदम पटापट चालतात. मला मागं ठेवतील स्वतः, एकदम कधीच पुढं किती लांब असे जातील, एवढे पटापटा चालतात. चालायला एक नंबर आहे. म्हणून तर मेंटलमध्ये राहिलेत एकदम. बॉडी नाही काही नाही, एकदम मीडियममध्ये आहे त्यांची बॉडी. कोरा चहा पितात, दुधाचा चहा पित नाहीत. तर सकाळी बघा माझं सगळं आवरून मग नंतर हे म्हटलं झाड आहे ना कुंडीमध्ये लावावं. तर माझं चाललेलं होतं लावायचं. आणि कृतिकाला बोललेले की जरा मोबाईल धर. सर्वज्ञ तर अजिबात ऐकत नाही, धर मोबाईल म्हणलं तर धरत नाही अजिबात. कृतिका बिचारी माझं ऐकते तरी काम, पोरगा अजिबात ऐकत नाही. तर माझं चाललेलं होतं. इथं आहे ना ऊनच येत नाही अजिबात, त्याच्यामुळे झाडं येत नाही, येतच नाहीत. म्हणून म्हटलं की जिथं ऊन म्हणजे लागत नाही ना ती झाडं आणायची, म्हणजे बिना उन्हात पण यायला पाहिजे झाडं अशी आणाय. त्या माणसाला विचारलेलं की म्हणजे धूप में नहीं ना, मतलब धूप नहीं है तो नहीं ना आएगा.